नमस्कार. MS51 न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मुबारक शेख. मी आज आलो आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये. आपल्या सोबत आहेत भाजपचे चारही उमेदवार. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून. ह्या निवडणुकीला सामोरं जाताना तुम्हाला काय अनुभव येते? ह्या निवडणुकीला सामोरं जाताना अनुभव असा येतो की काम खूप आहे. म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक बोळाबोळामध्ये जी आम्हाला करायची कामं आहेत, ही अजून खूप आहेत आणि ती करण्यासाठी आज आम्ही एक मोठ्या आव्हानाला सामोरं जात आहे आणि त्यासाठी या सगळ्या माता भगिनींचा, सगळ्या भावांचा आम्हाला आशीर्वाद पाठीशी घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. सर, ह्या निवडणुकीमध्ये तुमचा विकासाचा काय मुद्दा असेल? कसाचा म्हणला तर सगळ्यात पहिला मुद्दा महिलांचा पाण्याचा आहे. तो आता एक 4-5 महिना 4 ते 5 महिने लागतील. आताच म्हणली प्रकाश अण्णांनी चाय पे चर्चेला. तर ते पाण्याची टाकीचे जे काम आहे, एक 4 ते 5 महिने लागतील त्या टाकीचं काम पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण व्हायला. त्यानंतर गटरी असतील, रस्ते असतील. त्यात आपलं गाव हे मँचेस्टर सिटी म्हणून वस्तुदेव नगरी म्हणून ओळखलं जातं. त्या वस्तुनिर्मितीसाठी महिलांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल, हे आम्ही त्या प्रयत्नशील राहील काय विकासासाठी. आणि कामगारांसाठी ज्या योजना आहेत केंद्र सरकारकडून किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून, त्या कामगारांपर्यंत कसं पोहोचवेल, हे आम्ही प्रयत्नशील भागातल्या कामगारांसाठी प्रयत्नशील राहील काय. ताई, महिलांसाठी तुम्ही काय आव्हान कराल? अ, महिलांसाठी वेगवेगळे म्हणजे त्यांना स्वावलंबी करण्यासाठी जे काय करता येईल ते प्रयत्न करू. तसेच मुलींचं शिक्षण म्हणा किंवा संरक्षण असेल, तर त्या बाबतीतही काही योजना करता येतील. कुणाच्या काय समस्या असतील, तर त्या समस्या लोकांच्या म्हणजे महिलांच्या समस्या सगळ्या जाणून घेऊन त्याच्यावरती सोल्युशन काढायचा प्रयत्न करू. सर, ही निवडणूक तुमच्यासाठी कशी ठरते? म्हणजे निवडणूक कशी ठरते म्हणण्यापेक्षा आता ही निवडणूक लढवायची तशी माझी पहिलीच वेळ आहे. लोकांच्यातनी आता जेव्हा जातोय प्रचाराच्या दरम्यान जेव्हा लोकांच्या गाठीभेटी घेतोय, तेव्हा लोकांच्या फार समस्या तिथं आता जाणवायला लागलेल्या आहेत. 2021च्या नंतर प्रशासन काळ चालू झाल्यापासून लोकांची अशी तक्रार आहे की इथं कुठली कामं झालीच नाहीत. तर ती कामं करण्यासाठी आपण त्यांना आश्वासित करतोय. त्यांना आपण विश्वास देतो की बाबा आता इलेक्शन आहे, निवडणूक आहे. निवडणूक लढवल्यानंतर आता नगरसेवक म्हणून आम्ही तिथे निवडून जाणार आहे. आणि जी प्रलंबित कामं जी 2021 नंतर जी आहेत, मग त्यामध्ये प्रामुख्याने पाण्याची समस्या आहेत, गटरीच्या समस्या आहेत, रस्त्याच्या आणि मूलभूत सुविधा आहेत. असं काय फार मोठी कामं तिथे राहिलेली आहेत, असं पण काही विषय तिथे कुठं नाही आहे. तर या मूलभूत सुविधा तिथे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवण्याचा प्रयत्न करता येईल, त्यासाठी सातत्याने आम्ही त्या ठिकाणी चारही उमेदवार आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहे. सर, तुमचा मुद्दा कोणता असणार आहे यामध्ये? यामध्ये प्रामुख्याने जर सोडवायचा जर झाला तर प्रामुख्याने तुमचा पहिला मुद्दा कोणता असेल? नाही, प्रामुख्याने जर विचार केला तर पाण्याचा हा विषय हा फार गंभीर आता या ठिकाणी जाणवायला लागलेला आहे. त्यामध्ये महिलांना 8-8 दिवस तिथं पाणी मिळत नाही. जरी पाणी आलं तरी कमी दाबानं तिथं पाणी त्यांच्या ठिकाणी तिथं येते. अशा पद्धतीच्या फार तक्रारी त्या ठिकाणी आहेत. तर आम्ही चौघं उमेदवार जे आहे, ते पहिला हा प्रश्न आम्ही तिथं महानगरपालिकेमध्ये मांडणार आहे, की बाबा लोकांना आज पाणी नाही आहे. तर त्या पाण्यासाठी काय तुमच्याकडे सुविधा आहेत किंवा पाण्यासाठीचं काय तुमच्याकडे एक प्रोग्राम आहे. या सगळ्या गोष्टीचं आम्ही तिथं सातत्याने एक आक्रमकता आम्ही तिथं दाखवणार आणि आपल्या 14 नंबर प्रभागामध्ये पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने करता येईल, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील तिथं राहणार आहे. सर, आमच्या चॅनलच्या मार्फत प्रभाग क्रमांक 14 मधून नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना आव्हान मी एवढंच करेल, की आता जवळपास मी 6-7 वर्ष झालं मी समाजकारणामध्ये सक्रिय आहे. भोसले वहिनी पण 6-7 वर्ष झालं सक्रिय आहेत. किंवा सुर्वे साहेब सुद्धा आता ओंकार आहे त्यांचा सुर्वे परिवार सुद्धा आजोबा 30 वर्ष झालं त्यामध्ये समाजकार्यामध्ये सक्रिय आहे. भिसे वहिनी सुद्धा 6-7 वर्षामध्ये सक्रिय आहे. तर आम्ही या 6-7 वर्षामध्ये किंवा या काळामध्ये आम्ही फार लोकांच्या सुख-सुविधामध्ये, सुख-दुःखामध्ये आम्ही त्या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. प्रत्येक लोकांच्या तिथं अडीनडीला आपण तिथं आवाज देण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे. तर आता कोणीतरी येतील, आता कोणीतरी सांगतील, आमिष देतील, की मी हे करतो किंवा ते करतो किंवा कुठलातरी पैशाचा आमिष किंवा काहीतरी देतील. तर त्या भूलथापांना बळी न पडता चारीच्या चारही उमेदवारांचा आम्ही युवा आहे. तर या युवा वर्गावरती, आमच्यावरती, आमच्या उमेदवारांच्या वरती विश्वास ठेवून आम्हाला तिने त्या ठिकाणी साथ द्यावी आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे तेवढंच वाटतं. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सगळ्यांनी हात वर करा.
चार.